उठवली गेली पाहिजे किंवा काय. मी एक महिला आहे या नात्याने मी हेच सांगेन की या गावामध्ये दारूबंदी व्हायलाच पाहिजे. तुम्ही किती लोकांनी विरोध केला तरी माझ्या मतावर ठाम असणार आहे या बाबतीत. आणि ही एक मी गावकरी म्हणून सांगते की सर्व माझ्या महिला भगिनींच्या वतीने मी ही गोष्ट सर्वांना सांगते. आणि यासाठी महिलांची ग्रामसभा असते. ही गोष्ट घडलेली आहे त्यावेळी सर्व महिलांचा पाठिंबा या गोष्टीसाठी होता. तसंच आता पाहिलं आपण आपल्या गावामध्ये खूप एकी आहे. आपलं गाव हे सर्व गोष्टी विचारून आजपर्यंत जे काही अतिक्रमण झाली भरपूर गोष्टी झाल्या, विकास भरपूर मोठ्या प्रमाणावर झाला. परंतु पासून सर्व वरिष्ठ एकत्र येऊन या गोष्टी करण्यात आलेल्या आहेत व त्याला कधी कोणी विरोधी म्हणून उभा राहिलेला नाही. म्हणजे आता तिथं पाटलांनी सांगितलं, आबांनी सांगितलं, सगळ्यांनी सांगितलं की सर्वांमध्ये या गोष्टी केल्या गेलेल्या होत्या. गावाच्या विकासासाठी लागणाऱ्या गोष्टी असतील त्या सगळ्यामध्ये गावाने एक संमतीने उभं राहिलेलं होतं. मग असा गोंधळ आपल्या गावात व्हायला नाही पाहिजे. इथे कोणालाही आम्ही म्हणत नाही की तुम्ही बोलू नका, सर्वांना मत मांडायचा अधिकार दिलेला आहे. त्यामुळे इथे असा गोंधळ झाला तर साहजिक आहे कोणालाच आपलं मतही मांडता येणार नाही. फक्त आपल्या गावची प्रतिकृती एक वेगळी तयार होणार आहे. ग्रामस्थांना मार्गदर्शन करताना मांडवगण फराटाचे सरपंच गावामध्ये ते काही सांगू शकत नाही. तसेच अतिशय महत्त्वाचा दारूचा मुद्दा हा मांडताना आणि आता एक गोष्ट अजून आहे की तिथे जिल्हा परिषदेच्या तिथे आपली जुनी पाण्याची टाकी आहे. मांडवगण फराटा ग्रामसभा विशेष वृत्त आपला जन आवाज क्राईम न्यूज मांडवगण फराटा महाराष्ट्र पोलीस क्राईम ठराव केलेला आहे की ते एक पाडण्याची परवानगी आपल्याला आहे, परंतु पाडण्यासाठी कॉन्ट्रॅक्टरला त्याचं हे दिलेलं आहे. बाकी सर्व प्रोसेस झालेली आहे. तर तुम्हाला ह्याची एक कल्पना द्यायची होती की